आशा राऊत, 1 महिना झाला माझा अर्ज आहे तुझ्याकडं. आज बाई तू मग उठून येतील माझ्या अंगाला हात लावती बाई. कुठल्या झोपडपट्टीमध्ये राहतेस का तू? तू उपायुक्त आहेस ना आशा राऊत? तू उपायुक्त आहेस का नाही? कुठं इथं बोर्ड हे बघा, ही आशा राऊत, हिच्याकडे 1 महिना झाला माझा अर्ज आहे, पेंडिंग आहे. हिला निर्णय घेता येत नाही. ही आता तिच्या खुर्चीवरनं उठून आली आणि मला हाताला धरून ही गेटच्या बाहेर काढतीये, तिच्या दरवाजाच्या बाहेर काढतीये. बाई कुठल्या झोपडपट्टीमध्ये राहते? आशा राऊत बाहेर ये. कोण झोपडपट्टीमध्ये तू राहतीस? तू कशी काय राज्याची उपायुक्त बनवली? तुला लाज वाटते का? तुला आता दरवाजा लावून आतमध्ये बसतेस तू उपायुक्त म्हणून. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते ही उपायुक्त आहे. हा चल सांग, सांग चल. हाताला काय धरते? अगं अंगावर काय येते? मारामारी करायची का तुला? तुला मारामारी करायची का? हाताला धरते माझ्या. अरे उपायुक्त बनायच्या लायकीची आहेस का तू? 1 मिनिट, तुम्ही सगळ्यांनी बघितलं बरं का? तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. तिने मला हाताला धरलं, मी दरवाजा उघडला होता, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. तुम्ही सगळे साक्षीदार आहेत, तुम्ही सगळे साक्षीदार आहेत. ती उठून आली माझ्या अंगावर. काय सगळ्यांनी इकडं बघा. तुम्ही शिपाई, हॅलो, तुम्ही शिपाई, तुम्ही अमित, काय सगळ्यांनी बघितलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. ती जागेवरनं उठून आली, माझ्या हाताला धरून दरवाजा उघडून मला बाहेर काढते. हे तिच्या बापाचं ऑफिस आहे का? ती उपायुक्ताची लायकी आहे का तिची? हे उपायुक्ताचं वर्तन असतं का? हे उपायुक्ताचं वर्तन आहे काय? तुम्ही बघा, इथं तुम्ही 4 जण आहेत आणि आतमध्ये अजून किती जण आहेत? तुम्ही सगळे जण आहेत बरं का? इथं तुम्ही सगळे जण आहेत. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की ती उठून आली. इथं मी चालले होते, दरवाजा पण उघडला होता. मी दरवाजा उघडला होता, बघितलं का नाही साहेब तुम्ही? मी दरवाजा उघडला होता, मी चालले होते. ती जागेवरनं उठून आली. झोपडपट्टीतली शिपाई सुद्धा अंगावर येणार नाही ना हाताला धरून बाहेर काढणार नाही. हे असं त्या आशा राऊतने केलेलं आहे. हिला प्रश्न तर सोडवता येत नाहीये, लायकी नाहीये स्वतःच्या पदाची इज्जत ठेवण्याची. आणि उठून येऊन माझा हात धरून बाहेर काढतीये. हिची किती हिंमत आहे? ही बाहेर सुद्धा आत्ता आली आणि माझा हात धरला तिने. ह्या केबिनच्या बाहेर येऊन बी तिने माझा हात धरला. तुम्ही मला हॅलो हॅलो अमित सांगा, तुम्ही असं घडलं का नाही? घडलं का नाही असं? हां, तुम्ही तर शिपाई तर काय बोलू शकत नाही म्हणा. अमित तुम्ही सांगा, असं घडलं का नाही? तुम्ही सांगत नाही ना, याचाच अर्थ आहे ना हे सगळं खरं आहे. नाही तर तुम्ही म्हटलं असतात की आमच्या मॅडमने असं केलंच नाही म्हणून. काय बघा, ही उपायुक्त पदाची आशा राऊत राज्याकडनं इकडं नियुक्त झालेली आहे. नागरिकांना हाताला धरून बाहेर काढते उठून पळून. झोपडपट्टीतली